या होळीला जर तुम्ही थंडाई बनवणार असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला थंडाई बद्दलचे सगळे डिटेल्स कळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे डिटेल माहिती कळेल. होळी म्हटलं की थंडाई आपल्याला आठवते आणि फक्त होळीच्या दिवशीच आपल्याला थंडाई आठवते, इतर दिवशी आपण पीत पण नाही. पण खरं सांगू का, थंडाईचे गुणधर्म एवढे सारे आहेत की आपल्याला बाहेरनं प्रोटीन पावडर किंवा पोषण तत्वाचे जे सप्लिमेंट घेत असतो ते घेण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, पैलवान लोक सुद्धा नित्यनियमाने थंडाई पीत असतात. एक बेस्ट सोर्स आहे पोषण मूल्यांचा. तर अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे आणि आज 2 पद्धतीने थंडाईच्या रेसिपी दिलेल्या आहेत. काय आहेत ते व्हिडिओ बघून कळणारच आहे, कारण ते तुम्हाला सोप्या जाव्यात करण्यासाठी म्हणून 2 पद्धती दिलेल्या आहेत. चॅनलला जो सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण रेसिपीज, परफेक्ट रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि लाईक करा, शेअर करा आणि रेसिपीला सुरुवात करा. एका बोलमध्ये आपल्याला 7-8 काजू घ्यायचे आहेत, 7-8 बदाम घ्यायचे आहेत, 1 चमचा सोप घ्यायची आहे, पोहे खाण्याचा जो चमचा आहे तेवढा, आणि त्यापेक्षा मोठा 1 टेबलस्पून म्हणतो तेवढे टरबूजाच्या बिया घ्यायच्या आहेत, 1 चमचा खसखस घ्यायची आहे, पोहे खाण्याचा चमचा, 7-8 वेलदोडे म्हणजेच विलायची घ्यायची आहे, 10-12 मिरे घ्यायचे आहेत. मिऱ्याचं प्रमाण ठरवण्यासाठी एक पुढे ट्रिक आहे, ते सांगते. आणि ते सुकवलेले गुलाबाच्या पाकळ्या 1 टेबलस्पून घेतलेला आहे. गुलाबाच्या पाकळ्यांबद्दल पण पुढे महत्त्वाची टिप सांगणार आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. किमान 5-6 तास भिजवायचे. रात्रभर ठेवलं तरी चालेल जर सकाळी बनवणार असाल तर. 5-6 तासानंतर आपण याला ओपन करूयात. मस्त सगळं भिजून येतो. उघडताच तुम्हाला मस्त सुगंध येऊन जातो. एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्सरमधनं फिरवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे, म्हणून थोडंसं पाणी ठेवूयात. आता गुलाबाच्या पाकळ्या सुकलेल्या नसतील तर अख्खा गुलाब त्याच वेळेस वाटताना, म्हणजे जो ताजा गुलाब असतो तो घेतला तरी चालेल किंवा मग गुलकंद वापरला तरी चालेल. आता हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊयात. थंड दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये केसरचं दूध आपण घालणार आहोत. 10-12 केसरच्या पाकळ्या कोमट दुधात भिजत घातल्या होत्या आधीच आणि मग ते यामध्ये मिक्स करणार आहे. मिक्सरमधनं जे वाटण काढलंय ते 2 चमचे यामध्ये मिक्स करायचंय. खरी ट्रॅडिशनल पद्धत काय की एक वस्त्रगाळ कपडा घेऊन त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं असतं आणि त्याला असं प्रेस करून करून दुधामध्ये मिक्स करायचं, दुधामध्ये बुडून. ती खरी पद्धत आहे, पण मला ते चोथा टाकून द्यावंसं वाटलं नाही, म्हणून या पद्धतीने मी थंडाई केलेली आहे. यानंतर 2 चिमूट आपल्याला जायफळ पूड घालायची आहे आणि चवीनुसार साखर घालायची आहे. जेवढं गोडीचं आवडतं तेवढं. 4 टेबलस्पून मी साखर या ठिकाणी घातलेली आहे. कलर आला नव्हता म्हणून परत केसरच्या काड्या दुधामध्ये भिजून ऍड करून मिक्स केलाय. आता बघा मस्त कलर आलाय. आधी म्हटल्याप्रमाणे की मिरे कसे ऍडजस्ट करायचे. थंडाईची टेस्ट ही जराशी तिखट स्वरूपात येते, जी मिऱ्यामुळे येत असते. तर ते प्रमाण तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही वरतून सुद्धा मिरेपूड ऍड करू शकता. लहान मुलं पिणार असतील तर मी जरा मिरे या ठिकाणी कमी घातलेले आहेत, पण तुम्हाला तो जरा तिखटपणा हवा असेल तर वरतून मिरेपूड घातली तरी चालेल. एकदम परफेक्ट थंडाईची टेस्ट येते. येस, आपली थंडाईची अफलातून परफेक्ट रेसिपी रेडी आहे. नक्की बनवा. आणि दुसरी पद्धत सांगत आहे, जेणेकरून आपल्याला रोजच्या आहारात पिण्यात आपल्याला त्याचा समावेश करता येईल. तर पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये 1 वाटी काजू घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याचं कारण असं की आपण जो मसाला बनवणार आहोत तो जास्त काळ टिकायला हवा. त्याच वाटीनुसार पाव वाटी हे टरबूजाच्या बिया घेऊन त्या देखील आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट सोप, बडी सोप जे आपण म्हणतो, ती 2 टेबलस्पून घेतलेली आहे. ती देखील मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही हा मसाला बनवल्यानंतर रोज जर वापरणार असाल तर वरतीच ठेवा, त्याला काहीच होणार नाही संपेपर्यंत. आणि आधे-मध्ये वापरणार असाल तर मग फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर 1 टेबलस्पून मिरे घेतलेले आहेत, ते देखील भाजून घ्यायचे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मिरे पूड ऑन दी स्पॉट वापरली तरी आपण टेस्ट ऍडजस्ट करू शकतो. सध्या थोडं प्रमाण कमीच घाला जर मुलं पिणार असतील. 2 टेबलस्पून खसखस देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि एका सगळ्या डिशमध्ये हे काढून घ्यायचे. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या 2 टेबलस्पून घेतलेल्या आहेत.
हे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ऑन दी स्पॉट गुलाब वापरू शकता किंवा गुलकंद वापरू शकता. जेव्हा गुलकंद वापरणार असाल तेव्हा साखर टाकण्याची गरज नाहीये. 10-12 विलायची देखील मस्त भाजून घ्यायच्या आहेत. साल काढलेली नाही, ते ॲज इट इज वापरलेलं आहे, त्याने सुद्धा टेस्ट खूप मस्त येते. सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे, नसतील तर तुम्ही पण गुलाब वापरणं खूप गरजेचं आहे थंडाईमध्ये. हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे आहेत आणि मग मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून वाटताना एक महत्त्वाची टिप सांगते. जेव्हा केव्हा तुम्हाला एक पावडर स्वरूपात पूड हवी असते त्यावेळेस गच्च मिक्सर भरून घ्यायचं नाही, अर्धच भरायचंय आणि व्हीप मोडवरती त्याला फिरवून घ्यायचंय, म्हणजे त्याला तेल सुटणार नाही आणि व्यवस्थित पावडर स्वरूपात ते आपल्याला मिळेल. तर अशा पद्धतीने मी मिक्सरमधनं सगळं वाटून घेतलेलं आहे, पावडर स्वरूप झालेलं आहे. आणि आता हे वापरायचं कसं? जेव्हा केव्हा तुम्हाला थंडाई म्हणून याचा वापर करायचा आहे तेव्हा 1 तास दुधामध्ये भिजू घालायचा आहे आणि हलवून घ्या. मस्त थंडाईचा आस्वाद घ्या. त्या पद्धतीने झटपट थंडाई तयार होऊन जाते. आणि महत्वाचं म्हणजे की बाहेरचे हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा हे देणं स्टॉप करा. घरीच एवढे सुंदर प्रकार आपल्याकडे आहे, ट्रॅडिशनल प्रकार, त्या पद्धतीने मुलांना देऊ शकतो. दिवसभराची थकान जाईल, मरगळ जाईल आणि जे पोषण मूल्य आपल्याला आवश्यक असतात ते सगळे यातनं मिळून जातील. तर थंडाई पावडर बनवून ठेवा आणि वर्षभर मुलांना देत चला. ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सगळं. धन्यवाद.